हर हर महादेव मंडळी. चाललो होतो गावाकडे. गावाकडे जाते वेळेस त्यांना म्हणलं थोडी शूटिंग घ्या. गाडीवर बसले होते आणि शूटिंग घेत होते. हिरवगार असं गहू, हरभरा तुषारनं पाणी देत होते हरभऱ्याला. छान हिरवगार शेलला यायची इच्छा पण होत नव्हती. ही पातूर आहे, जे शेंगा वाळल्या होत्या. हे आमच्या गावची कमान. सुंदर अशी कमान आहे. पहा किती मस्त दिसत आहे. कमानीवरती नाव आहे श्री नागनाथ मंदिर. तुमच्या गावाकडचे नागनाथाचे मंदिर खूप प्राचीन आहे. हा नागनाथ आणि ही श्री नागनाथ मंदिरामध्ये काहीच फरक नाही. नंदी महाराज आणि हो मंदिरासमोर बारव आहे, मोठी बारव आहे बरं का. बारवेला 4 दरवाजे आहेत. शिवरात्रीला ही बारव खूप सजवली जाते. याच्यामध्ये दिवे लावले जातात. असं वाटतं आमच्या गावामध्ये दिवाळी आहे. शिवरात्र ही खूप मोठी यात्रा असते आमच्या गावची. हा बारव आहे, त्यामध्ये मासे, कासव यामध्ये असतात. बारव सोडल्याच्या बाद थोडी जागा पण समोर रिकामी आहे. रुक्मिणीचे मंदिर. आसपासचा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे. हे मंदिराचा समोरचा दरवाजा आणि तो कळस. नमः शिवाय असे नाव आहे. छोट्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला थोडस दाखवलं आहे आतमधलं. ह्याची शूटिंग होती माझी. नंदी महाराज कसे बसलेले आहेत. तीन नंदी आहे आणि हा जुना आहे. महाराजासोबतचा आहे हा नंदी. तर महत्व खूप आहे. हा परिसर इतका स्वच्छ ठेवतात की नाही. जरी पण लावलेला आहे इथे. दर महिन्याला आमचा इथे अभिषेक असतो. खूप बारकाईने काम केलं आहे मंदिराचं. प्राचीन मंदिर आहे. मध्येच हा मोठा एक समोर हॉल आहे आणि पाठी समोर थोडस मंदिर आहे. ते श्री नागनाथाची मूर्ती आहे. महादेवाची पिंड. कुणी नवस केला असेल त्यांनी वस्त्रमाळ घातलेली आहे. पालखी, गाड्या, त्याचा उपवास. हे पहा मंदिर आणि त्याच्या समोर केवढी मोठी बारव आहे. आले होते बेलाच्या झाडाखाली पूजा करण्यासाठी. झाड पण आहे समोरच्या ग्राउंड मध्ये. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये. आसपासचा मंदिराचा परिसर मी दाखवत आहे. ही मंदिराची जागा आहे. ही बारव, तो मंदिर, हे झाड आणि हो शिव पार्वती मंगल कार्यालय पण आहे बरं का. हे पहा शिव पार्वती मंगल कार्यालय. ते नारळाच्या झाडाच्या पाठीमागं आहे. रात्र 1 महिना राहिलेली आहे. आवडल्यास सबस्क्राईब करा.